श्री स्वामी समर्थ. स्वामींनी लाकूड तोडाच्या परम निर्मळ दृष्टीशी जेव्हा संवाद केला तेव्हा त्यांचे प्राण देह सोडून निघाले होते. त्या क्षणी लाकूड तोडाच्या लक्षात आले की आता स्वामींची दृष्टी भेट पुनश्च होणार नाही, म्हणून तो स्वामींची अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती आपल्या नजरेत साठवून घेऊ लागला. तो स्वामींच्या चरणाला लागून विनवणी करू लागला की स्वामी, मला मुक्ती नको. तुमच्या नामस्मरणात अखंड दंग राहण्यासाठी मला पुन्हा हा मानवी देह हवा. दत्तावतारात तुम्ही मला हरिणी म्हणून जवळ केलं. श्रीपादशी वल्लभ अवतारात मजपाशी व्यंग होते. वयाच्या 16व्या वर्षी माता पितांची अनुज्ञा घेऊन तीर्थयात्रेला जेव्हा निघाला तेव्हा तुमची साक्षात्कारी नजर माझ्या देहावरून फिरली आणि माझे जन्मव्यंग क्षणार्धात नाहीसे झाले. मी तेजपुंज झालो. तेव्हा सुद्धा मी तुमच्याच नामस्मरणात होतो. तुम्ही तीर्थयात्रेला निघालात तेव्हा मी दरवाजात उभा राहून तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो. देहाने मी माता पितांपाशी होतो, परंतु माझे मन आणि दृष्टी तुमच्या बरोबरच प्रवास करत होते. तुमच्या अवतार समाप्तीला मी माझा देह गंगेत विसर्जित केला. त्यानंतर तुम्ही श्री नृसिंह सरस्वती अवतारात पुन्हा जवळ केले. तेव्हा मी विदर्भातल्या करंज नगरात वस्ती लागला. तेव्हा सुद्धा मी तुमच्या पाशी वावरत होतो. कर्दळी भरात तुम्ही अचानकपणे गुप्त झाला. तिथे आपली ताटाटूट झाली. मला तुमचा विरह सहन होईना. प्राणाने शरीराचा त्याग कधी केला मला कळलेच नाही. त्यानंतर हरिणीच्या रूपात मी तुम्हाला शोधत होतो. लाकूड तोडाच्या या जन्मात खांद्यावर कुऱ्हाड घेऊन कुठल्या अज्ञात झाडामागे लपला आहात ते जंगल साफ करीत पाहत होतो. तुम्ही वारुळातून प्रगट झालात आणि माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. स्वामी, माझी चरणसेवा अद्याप शिल्लक आहे, म्हणून मला मुक्ती नको. स्वामींनी आपल्या परमभक्ताकडे पाहिले आणि म्हटले, आपण अक्कलकोटला गेलो, तू मजपाशीच राहशील. श्री स्वामी समर्थ.